बघा किती शांततेपणे तो हात लावून देतो आपल्याला बैल. वा वा वा, असं वाटतं म्हणजे तो आता आपल्याला जवळच घेईल या पद्धतीने. बघा मित्रांनो, तो मारत नाही कारण मी मोस्टली जात नाही कोणत्या बैलासमोर, मला अनुभव नसतो. पण आता अनुभव आलाय, त्याला कसं गोजरायचा, कसा तो शांत होईल. तो पाहू शकता छोटा लक्ष्य खूप भारी वाटतंय. म्हणजे हा आनंद आहे ना, आनंद खरंच खूप जगा वेगळा असतो. मित्रांनो, उसाटण्या अड्ड्यात आज गर्दी पाहू शकतो आपण. नमस्कार मित्रांनो, ना शक्तिमान, ना सुपरमॅन, ना स्पायडरमॅन, आय एम अग्रीमॅन म्हणजेच अग्री माणूस राजेश मात्र आपला कावळमध्ये ब्लॉगमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, उसाटण्या अड्डा खूप भरलेला पाहू शकता. स्टॉलसुद्धा लागलेले आहेत, पाण्याचे कलिंगडसुद्धा आहे. दादा, प्रत्येक अड्ड्यात असता का तुम्ही? प्रत्येक अड्ड्यात कलिंगड, वडापाव असे धंदे लागले जातात आणि त्यांना बैलगाडा क्षेत्रामुळे प्रत्येकाला रोजगार भेटलेले इथे पाहू शकता. अंडा वडापावसुद्धा भेटले जातात. दादा, कोणत्या कोणत्या अड्ड्यात असता तुम्ही? प्रत्येक अड्ड्यात असता का? मग कसा रिस्पॉन्स असतो या बैलगाडा क्षेत्रामध्ये धंद्याला? मस्त ना. म्हणजे याच्या आधी कुठे स्टॉल लावायचे? याच्या आधी कुठे स्टॉल लावायचे? वडापाव, जय मसोबा. मग त्या स्टॉलला जास्त डिमांड आहे का या बैलगाडा क्षेत्रातल्या स्टॉलला जास्त डिमांड आहे? दोन्हीकडे फेमस आहेत तुम्ही. मग तिकडे आता तिकडे पण स्टॉल चालू आहे का? जो पाहू शकता तिकडे सुद्धा स्टॉल चालू आहे. आणि अशा प्रकारे या बैलगाडा क्षेत्रामुळे भरपूर जणांची रोजीरोटी होते. तिथे पाहू शकता खूप सारी बैले आलेली आहेत आणि आपण दाखवूया आता आपण कोणती कोणती बैलं आलेली आहेत. सो पाहू शकता खूप सारी बैले, छोटी मोठी. फुल अड्डा भरलेला आहे. सो आता आपण बघूया अजून कोणते कोणते पुढे बैल आहेत. खूप सारे बैल आहेत. सो मालिक इथे असतील की नाही माहिती नाही, सो म्हणून मी नाव विचारत नाही. पण पुढे कोणते कोणते बैल आहेत ते आपण बघूया. मित्रांनो, आपल्यासमोर पाहू शकता पिस्तूल विजय झालेला आहे. मित्रांनो, आपल्यासमोर आहे रामाशेठ आणि एकदा तरी मला रामाशेठ बैलाची मुलाखत घ्यायची आहे, पण तो योग येत नाही. पण नक्कीच घेऊया एक दिवशी. मित्रांनो, पाहू शकता आपल्यासमोर आहे पडलेगाव विष्णुशेठ पाटील यांचा सर्जा. आज तो बैल 14 वर्षाचा असेल आणि तो अजूनही शर्यती खेळतो आणि चांगल्या चांगल्या बिनजोडच्या शर्यती त्याने जिंकलेल्या आहेत. सो मित्रांनो, पाहू शकता सर्जा बैलाला. तो सध्या खूप ॲग्रेसिव्ह होत चाललाय. बाबाचा नाद नाही का, बाबा डायरेक्ट बोलतोय त्या. वाटतो की नाही बलढाल्य सर्जा बैल समोरून आपल्या चॅनलमधून पाहू शकता. खूप जास्त ॲग्रेसिव्ह झालेलं आहे. मोस्टली जवळ कोणाला जाऊ देत नाही, पण बिनजोडमध्ये सध्या नाव करतोय सर्जा बैल. मित्रा, पाहू शकता आपण चिंचवलीचा छोटा लच्छा. खूप प्रेमळ बैल आहे, सर्वांना जवळ जाऊन देतो. हाईट बघा किती वाढली. आधी हाईट खूप कमी होती, फटाफट त्याची हाईट वाढली आहे. पाहू शकता मित्रांनो छोटा लच्छा किती म्हणजे ना सर्वांना. सूरज दातीलकरचा तो लाडकाच आहे आणि त्याला तो हात लावून देतोच. मी सुद्धा प्रयत्न करतो त्याला हात लावण्याचा.
पहिल्यांदा म्हणजे सूरज दातीलकरला बघून पहिल्यांदा मला सुद्धा हिंमत आली. बघा मित्रांनो, तो मारत नाही, कारण मी मोस्टली जात नाही कोणत्या बैलासमोर, मला अनुभव नसतो. पण आता अनुभव आला आहे, त्याला कसं गोजरायचा, कसा तो शांत होईल. तो पाहू शकता, छोटा लक्ष खूप भारी वाटतं. म्हणजे हा आनंद आहे ना, आनंद खरंच खूप जगा वेगळा असतो. आणि एक आपण जेव्हा यूट्यूब मार्फत येतो तेव्हा एक आपल्याला आवड निर्माण होते आणि एक अटॅचमेंट होते बैलासोबत. तशी आता मला या छोट्या लक्षासोबत झाली. मित्रांनो पाहू शकता, तिथे सावर पेनचा सोन्या, खूप सारी बैलं धावलेली आहेत. आणि इथे ना मित्रांनो आपल्याला मिल्खा शेट दिसलेला. हा तो मिल्खा शेट नसेल घाटावरचा. कुठला मिल्खा शेट आहे आपण जाणून घेऊया. बघू शकता दादा, कुठला मिल्खा शेट नाही माहिती, ते सुद्धा इथे फक्त बसल्या झाडाच्या सावलीला. पण बदलापूरचा असावा, बदलापूरचा मिल्खा शेट आहे. मित्रांनो पाहू शकता आपल्या समोर आहे उत्तम गवली दादा यांचा योगी बैल. उत्तम गवली यांच्या दावणीतला योगी बैल आपल्या समोर आहे. योगी सुद्धा खूप शर्यती जिंकतोय. सो राणा बैल पाहू शकता जाताना. मित्रांनो आपल्यासमोर पाहू शकता सोनारपाटचे जयेश दादा यांचा माणिक आणि समोर आहे शर्यत सुरू आहे. ब्लॉगर बावऱ्या आणि 7007 तानाजी जो बॅनर पडला होता, ती शर्यत आहे आज. आणि सूरज दातीलकर दादा थोडंसं जोरात बोल ना, म्हणजे आवाज नाही येते. अच्छा, आता आपल्यासमोर सूरज जयेश दादा पाटील यांची 2 बैल माणिक आणि बावऱ्या, आणि समोर आहे आपला तानाजी 7007. आज यांचा पैरा आहे आणि आज शर्यत होणार आहे. काय बोलू शकतो दादा आज? अत्यंत सुंदर गाडी पळतो. आता 2 शर्यती आपण बघल्या होत्या, जाम भारी गाडी पळाली. आणि तानाजी पण अत्यंत नामवंत बैल आहे. जरी पण बावरा आपला छोटा असला ना, तरी पण सगळी लोक बोलतात की घाटावरचा एक बैल आहे, नाव नाही घेत, त्याच्यासारखा पळतो, सेम त्याच्यासारखा पळ आहे. आणि काय एक नंबर उड्या मारीत पळतो, मजा येते बघायला. नक्कीच बावऱ्या 50-50 जयेश दादाचा ब्रँड बनेल. छोटा मानके आहे ना, अत्यंत शांत आणि शिस्तबद्ध, एकदम अतिशय प्रेमळ. म्हणजे छोटी मुलं आहेत ना, त्याच्या अंगावर वगैरे हे करतात, किती एकदम शांत बैल आहे, मजा येते. तुला बघून मला पण तिथे जाऊन हात लावावं असं वाटतं त्या बैलाला. मी सहसा म्हणजे घावरतो, पण बघा किती शांततेपणे तो हात लावून देतो आपल्याला. वा वा वा, असं वाटतं म्हणजे तो आता आपल्याला जवळच घेईल या पद्धतीने. थोडी भीती वाटते, सो भारी वाटतं. तो आता नको. मित्रांनो पाहू शकता शर्यतीसाठी सज्ज झालाय बावऱ्या 50-50 आणि तानाजी 7007 जो बॅनर पडला होता. आता ती शर्यत आहे, सो आपण जाऊन आता शर्यत बघूया. बावऱ्या 50-50 आणि तानाजी 7007. मित्रांनो बावऱ्या 50-50 फायनली निघाला आणि तानाजी 7007